कर्जमाफीच्या जाचक अटींविरोधात जालन्यात अनोखं आंदोलन, थेट विहिरीच्या पाण्यात खाट टाकून निषेध. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी पुत्रांचे विहिरीत खाट आंदोलन. जालन्यातील धक्कादायक प्रकार. सातबारा कोरा करा, नाहीतर आंदोलन आणखी उग्र होणार. जालन्यातून सरकारला थेट इशारा. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा आता चांगलाच तापू लागलाय. राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या अटी आणि जाचक निकषांविरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पाहायला मिळतोय. याच कर्जमाफीच्या निकषांना विरोध करण्यासाठी जालन्यात एक अत्यंत धक्कादायक आणि अनोखं आंदोलन समोर आलंय. सरकारचं लक्ष वेधण्यासाठी चक्क विहिरीत खाट टाकून शेतकऱ्यांनी हे आंदोलन छेडलंय. जालन्याच्या भोकरदन तालुक्यात हे विहिरीतील खाट आंदोलन करण्यात आलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यात सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेतकरी पुत्र नारायण लोखंडे आणि विकास जाधव यांनी हे पाऊल उचललं. थेट विहिरीच्या पाण्यात खाट टाकून त्यावर बसून त्या तरुणांनी सरकारचा निषेध केलाय. राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीला अनेक जाचक अटी आणि निकष लावण्यात आले आहेत. त्यामुळे बहुतांश गरजू शेतकरी या लाभापासून वंचित राहतील असा आरोप आंदोलकांनी केलाय. सर्व शेतकऱ्यांना सरसकट आणि सरळ कर्जमाफी द्यावी. शेतकऱ्यांचा सातबारा पूर्णपणे कोरा करावा. थकीत पीक विमा तातडीने मंजूर करून खात्यात जमा करावा. शेतीमालाला हक्काचा हमीभाव मिळावा. खत वितरणाची ऑनलाईन पद्धत क्लिष्ट असल्याने ऑफलाईन व्यवस्था तातडीने सुरू करावी. आंदोलकांनी सरकारला स्पष्ट इशारा दिलाय की जर शासनाने शेतकऱ्यांच्या या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर तातडीने सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र आणि उग्र रूप धारण करेल. आता या अनोख्या आंदोलनानंतर तरी सरकारला जाग येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी या मागणीसाठी बुलढाणा येथे गेल्या 5 दिवसांपासून शेतकरी नेते रविकांत तुपकर हे उपोषणाला बसलेले होते. त्यांच्या उपोषणाकडे सरकार गांभीर्याने दखल घेतली म्हणून आम्ही शेतकरी पुत्र भोकरदनच्या वतीनं आज प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी सिंचनविहिरीमध्ये खाट्यावर बसून हे आंदोलन करतोय. खरं तर शेतकऱ्यांसाठी लढणारे माणसं फार कमी आहेत आणि शेतकऱ्यांसाठी लढणारे माणसं उपोषणातून दगावले पाहिजे, त्यांना दगाफटका झाला पाहिजे अशी तर सरकारची भावना नाही का, असं आम्हाला शंकात आहे. कारण शेतकऱ्यांच्या लढणाऱ्या नेत्यांची दखल सरकार गांभीर्याने घेत नाही आणि सरकार एकीकडे शब्द देतं. सरकार सत्तेत येण्याअगोदर सांगत होते फडणवीस साहेब की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू. सत्तेत आल्यावर पहिल्या कॅबिनेट मंत्रिमंडळात कर्जमाफीची मंजुरी देऊ. मात्र 1.5 वर्ष झालं तरी अद्यापही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. आता त्यांनी शेतकऱ्यांच्या आणि विविध शेतकरी नेत्यांच्या दबावाखाली कर्जमाफीची घोषणा केली, मात्र ती घोषणा फक्त फसवी कर्जमाफी त्यांनी देण्याचं काम साध्य केलेलं आहे. 2019 ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे त्यांना या शेतकरी माफीपासून त्यांनी वगळलेलं आहे. त्यामुळे सरसकट शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा, सरसकट शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात यावं आणि ज्या शेतकऱ्यांचे गायगोट्याचे कुशलचे बिलं पेंडिंग आहे, सिंचनविहिरीचे बांधकाम पूर्ण झाले, वृक्ष लागवड पूर्ण झाले, त्या शेतकऱ्यांचा कुशल पेमेंट देण्यात यावा, पीक विमा तात्काळ मंजूर करण्यात यावा आणि शेतकऱ्यांची पेरणी परवानग्या सर्व सध्या शेतकऱ्यांना खते मिळत नाही. खताचे भाव गेल्या 2 वर्षापासून 3 पटीने वाढलेले आहे. त्यामुळे तात्काळ शेतकऱ्यांना खते उपलब्ध करून देण्यात यावी आणि त्या सबसिडी देखील मंजूर करण्यात यावी अशी आमची परमनंटरी मागणी आहे. जोपर्यंत प्रशासन आमची दखल घेणार नाही तोपर्यंत आम्ही या आंदोलनावर ठाम आहोत. जय जवान जय किसान. गेल्या 5 दिवसापासून शेतकऱ्याला न्याय मिळावा, शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी व्हावी या मागणीसाठी शेतकरी नेते रविकांत भाऊ तुपकर हे 5 दिवसापासून अन्नत्याग उपोषण करत आहे. सरकारनं त्यांच्या आंदोलनाकडे उपोषणाकडे पाठ फिरवलेली आहे. अद्यापपर्यंत त्यांच्या उपोषणाला शेतकऱ्याच्या उपोषणाला सरकारनं गांभीर्याने घेतलेलं नाही. सरकारनं त्यांच्या उपोषणाची तात्काळ दखल घेत समस्त शेतकरी बांधवाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी सरकारनं केलं पाहिजे. शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 म्हणून हे सत्तेत आले आणि सत्तेत आल्यानंतर शब्दाला न जागता त्यांनी अद्यापपर्यंत शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी केली नाही. त्यांनी कर्जमाफीच्या नावावर नियम व अटी शर्ती घालून शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. खऱ्या अर्थानं हे सरकार शेतकरी जोडतर नाही ना अशी शंका या ठिकाणी शेतकऱ्याच्या मनात उपलब्ध होत आहे. म्हणून या उपोषणाची दखल घेत तात्काळ दखल घेत शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम या सरकारने करावं. अन्यथा शेतकरी पुत्रांचा उद्देश या ठिकाणी सरकारला परवडणारा नसेल. जय जवान जय किसान.